हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबाबत नाझिया इलाही खान यांनी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत MIM जमियत उलेमा ए हिंद आणि समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने सांगली शहर पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं। संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनात म्हटलं आहे की संबंधित वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून समाजात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। अशा प्रकारची वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करून सामाजिक सलोखा व शांततेला बाधा पोहोचवू शकतात। भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला असला तरी तो वापरताना इतरांच्या धार्मिक श्रद्धा आणि भावनांचा आदर करणं आवश्यक असल्याचंही निवेदनात नमूद केलं। या प्रकरणाची सखोल चौकशी करून नाझिया इलाही खान यांच्या विरोधात लागू कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करावा, तसेच भविष्यात कोणताही धर्माच्या पूजनीय व्यक्ती, श्रद्धास्थान किंवा धार्मिक भावनांचा अवमान करणारी वक्तव्य करणाऱ्यांवर तात्काळ आणि निष्पक्ष कारवाई करावी अशी मागणी MIM जमियत उलेमा ए हिंद आणि समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली। निवेदन देतेवेळी दोनही संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समस्त मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये जातीतेढ निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची दिशाभूल करण्याची विधानं करून जातीभेद भडकवण्याचा प्रयत्न होत असताना बऱ्याचशा लोकांनी लव जिहाद, लँड जिहाद, IT जिहाद आणि कसले कसले जिहादच्या नावानं मुस्लिम समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। प्रत्येक विषयामध्ये मुस्लिम समाजाला मारहाण करण्यापासून ते त्यांचं मानहानी करण्यापर्यंत प्रयत्न झाला। मुस्लिम समाजाने तो प्रत्येक वेळा निमूटपणे सहन केलेला आहे, स्वयंसूचकता बाळगलेली आहे। प्रत्येक टायमाला असू दे ठीक आहे असं म्हणत पुढे गेलेले आहेत, परंतु आता ह्या लोकांची मजल आमच्या प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे। आता यांच्यावरती कुठलीच कारवाई न झाल्यामुळे, यांना कुठले बंधन न आल्यामुळे, यांच्यावरती पोलीस प्रशासनाचा वचक नसल्यामुळे तिने आता आमचे श्रद्धास्थान असलेले, आमच्यासाठी एकदम प्राणप्रिय असलेले, त्यांचे आमच्या मनामध्ये एक नितांत आदर असलेले असं व्यक्तिमत्व, त्यांच्याबद्दल पण ते वाटेल त्या पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने, नको त्या भाषेमध्ये बोलण्याचा जो प्रकार केलेला आहे, त्यामध्ये आता नाझिया इलाही नावाची जी एक लेडीज, नावालाच लेडीज आहे, ती फक्त ती शरीरानं कोण आहे मला माहीत नाही, फक्त नावात तर नाझिया दिसते म्हणून तिला लेडीज म्हणायचं, त्या व्यक्तीनं एकदम अशुभ भाषेमध्ये आमच्या प्रेषिताचा अपमान केलेला आहे। त्यासाठी आम्ही सर्व काही सहन करू, पण पैगंबरांच्या बाबतीमध्ये जर आक्षेप जर बोलत असतील तर मग आम्हाला कुठल्याच कारवाईची आम्हाला भीती राहणार नाही। त्यामुळे आम्ही पुढची प्रशासनाला आज मागणी केलेली आहे की सदर व्यक्तीवरती FIR दाखल व्हावं, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावं आणि त्याच्यावरती कायदेशीर मार्गाने त्याच्यावरती कारवाई व्हावी। आणि ह्याच पद्धतीने आमचं तर असं म्हणणं की कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही महापुरुषाच्या श्रद्धास्थानाच्या विरोधामध्ये कोणी काय बोलत असेल, कुठल्याही धर्माचा जर कोणी काय बोलत असेल तर त्याच्यावरती पण कायदेशीर कारवाई होऊन त्याला बोलण्यापासून बचाव करण्यात यावा आणि त्याला कायद्याच्या चौकटीमध्ये त्याला समज आणि शिक्षा देण्यात यावी। यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस प्रशासन त्याची गंभीर दखल घेऊन त्याच्यावरती कारवाई करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। हाफिज़ मोहम्मद अली मुसामुल्ला, अध्यक्ष जमियत उलमा हिंद सांगली सैयद अरशद मदनी। आज दिनांक 30/6/2026 को हम सांगली शहर पुलिस स्टेशन के अंदर नाज़िया इलाही खान ने जो पूरे महाराष्ट्र के अंदर जातीय तेढ़ निर्माण करने के लिए हमारे नबी पाक हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर जो टिप्पणी की है और जो नाकाबिले बर्दाश्त बातें की हैं अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा पर, तो आज हम पुलिस स्टेशन के अंदर आए थे कि मुसलमान सब कुछ बर्दाश्त कर सकता है, अपने जानों का जानी माली नुकसान बर्दाश्त कर सकता है, अपने कारोबार का नुकसान बर्दाश्त कर सकता है, लेकिन जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर कभी भी हम गुस्ताखी उनके शान में बर्दाश्त नहीं कर सकते। आए दिन पूरे मुल्क के अंदर मुसलमानों को सताने के लिए, कभी मॉब लिंचिंग के नाम पर, गौरक्षक के नाम पर हर तरह से मुसलमानों को हिरासा किया जा रहा है, डराया जा रहा है। हमने उसको बर्दाश्त किया, लेकिन नबी के शान में गुस्ताखी हम कतई बर्दाश्त नहीं करेंगे। इसलिए आज हम जमियत उलमा हिंद सांगली सैयद अरशद मदनी और MIM
सांगली की जानिब से आसिफ भाई उर्फ टिप्पू इनामदार, मौलाना सदर आलम साहब, हाफिज साद साहब, अकबर भाई शेख और जितने दोनों संगठना के टीम यहाँ पर उसके कारकुन मौजूद हैं। हमने पुलिस स्टेशन में आकर ये बात कही है कि पूरे मुल्क के अंदर कायदा सुव्यवस्था को अगर आप आबादित रखना चाहते हैं और मुल्क के अंदर अमन व अमान शांतता कायम रखना चाहते हैं तो नाजिया इलाही पर आप 0 एफआईआर दाखिल कर कर उस पर गुनाह दाखिल कर कर मुसलमानों के जो दिल दुखे हुए हैं और अमन व अमान का पैगाम देने के लिए आप उस पर एफआईआर दाखिल करें। हम पुलिस प्रशासन से ये उम्मीद रखते हैं कि वो हमारी इस अपील को, हमारी इस मुतालबे को पूरा कर कर नाजिया इलाही खान पर एफआईआर दाखिल करेगी और उस पर गुनाह दाखिल करेगी, यही हम उम्मीद रखते हैं। अगर नहीं होगा तो हम सांगली के अंदर एक बहुत बड़ा आंदोलन लेकर और उसके खिलाफ एहतजाज करेंगे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।